कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा। श्री दत्तात्रेय महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांचं आगमन होणार आहे। श्री दत्तात्रेय महाराजांचा अवतार दिन आपल्याला साजरा करायचा आहे आणि म्हणून त्या श्री दत्तात्रेय महाराजांच्या कथांचं चिंतन आपण करत आहोत। श्री दत्तात्रेय महाराजांच्या चिंतनासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत। मार्गशीर्ष महिना अतिशय सुंदर असा भक्तिमय वातावरणामध्ये जात असतो। आपल्याच गावाचा जातो असं नाही, गाव सप्ते चालू आहे। माणूस 7 दिवसात मरतो म्हणून कम से कम लोक 7 दिवस तरी देवधर्म करत असतात। काही झालं तर माणूस 7 दिवसाच्या आतच मरतो, म्हणून तर लोक 7 दिवसाच्या आतमध्ये चांगलं मरण यावं म्हणून भागवत सुद्धा ऐकतात। परीक्षित राजाला श्राप भेटला, कारण ऋषीच्या गळ्यामध्ये श्राप टाकला। ज्या ऋषीच्या गळ्यात श्राप टाकला त्याच्या मुलाने शाप देऊन टाकला। जाने कोणी माझ्या पिताश्रीच्या गळ्यामध्ये साप टाकला असन, तो आजपासून 7व्या दिवशी मरण पावेल। तक्षक नागाने त्याला दंश केला जाईल। आणि मग तो घरी आला आणि पिताश्रीला बघितलं, साप बाजूला काढला आणि पिताश्रीनं डोळे उघडले। अरे बेटा, हे काय केलंस तू? नीतिमंत राजाला श्राप देऊन टाकलास। परीक्षित राजा हा नीतिमंत आहे, पराक्रमी आहे, भक्तिवान आहे, पण कलियुग लागल्यामुळं त्याच्या डोक्यावर सोन्याचा टोप होता आणि त्या टोपामध्ये तो कली घुसला म्हणून त्याचा कल गेला। रे तो चांगलं नाही केलंस। राजा शाप मागायला लागला। 7 दिवसात मरणार आहे, पण मरायचं कसं हे सांगितलं। म्हणजे राजन, तू 7 दिवस भगवान श्रीकृष्णाचं चिंतन कर। म्हणून लोक भागवत लावत असतात। 7 दिवस कम से कम चिंतन करून तरी मरा।
चिंता करून नका मरू, नाही तर आपल्याला रोज आपली चिंता सतवत असते. आपण चितेवर जाऊस तर सुद्धा आपली चिंता दूर होत नाही. चिंतन करा मित्रांनो, 7 दिवस आपल्या जवळ असतात. 8वा दिवस कधी उगलाय का? आणि तो उगणारही नाही. आज यदुराजाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. यदुराजा माहिती आहे ना तुम्हाला? अवधूत वेशामध्ये श्री दत्तात्रय महाराजांनी यदुराजाला दर्शन दिलं. खूप सुंदर 24 गुरुचं व्याख्यान यदुराजाला केलं. हे तुम्हाला सांगितलं ना काल, संत राजाला सुद्धा पाडा शिकवू शकतात, धडा शिकवू शकतात. म्हणून तुम्हाला दृष्टपर उदाहरण दिलं चाणक्याचं. गुलाम राजा केला आणि राजा गुलाम करून टाकला. यदुराजा दैत्याचा गुरु. तुम्हाला सगळंच माहिती आहे, महाभारतामधलं सगळं तुम्हाला माहित असतं, पुराणामधल्या कथा तुम्हाला माहिती आहे, पण तरी तुम्हाला ऐकायला गोड वाटतात, ऐकावं अशा वाटतात. म्हणून भागवतामध्ये त्याच कथा असतात, पण दरवर्षी भागवत ऐकावंच वाटतं. कारण ते श्रीकृष्ण भगवंताच्या लीळा आहेत, त्या वारंवार ऐकावं अशा वाटतात, पुन्हा पुन्हा ऐकावं अशा वाटतात. दैत्याचा गुरु शुक्राचार्य हा दैत्याचा गुरु आहे. आणि शुक्राचार्यांना संजीवनी विद्याचं ज्ञान होतं. संजीवनी सबर्वेने प्रकारे जीवाला जिवंत करणारी संजीवनी विद्या जाणणारा शुक्राचार्य तो दैत्यांचा गुरु होता, राक्षसांचा गुरु होता. दैत्य दानवाचा राजा ऋषभपर्वा होता. ऋषभपर्वाची मुलगी शर्मिष्ठा, शुक्राचार्याची मुलगी देवयानी. शुक्राचार्याची मुलगी इतकी सुंदर, इतकी सुंदर, अप्सरा सुद्धा त्याच्या पुढे फिक्या पडायच्या, इतकी सुंदर होती ती. ऋषभपर्वा हा राजा, दैत्यांचा राजा, त्यांनी गुरु केला शुक्राचार्य. आणि शुक्राचार्य आहेत म्हणून ऋषभपर्वा राजा म्हणजे दैत्याचा राजाचं राज्य टिकून आहे. गुरुमुळे आपला संसार, आपलं घर, आपला व्यवहार व्यवस्थित टिकून राहतो. म्हणून गुरु विना ज्ञान नाही. कोणतंही कार्य करत असताना आपल्या सुहृदाला, आपल्या गुरुला विचारलं पाहिजे, बाबा हे करू का, कसं होईल, जमेल का. आणि गुरु आज्ञा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे. आणि 24 गुरु मध्ये श्री दत्तात्रय महाराजांनी हेच सांगितलं की तो गुरु केला ना, तो गुरुचा ऐक, तू सक्सेस होशील, तुला जे पाहिजे ते प्राप्त होईल. जर नाही ऐकलं ना तर काहीच प्राप्त होणार नाही. पण गुरु तो जो यथार्थ मार्ग सांगतो, मोक्ष मार्ग सांगतो. नाही तर काही गुरु फक्त आपली झोळी भरायपुरतच सांगतात, तो गुरुच नाही. जो स्वार्थी आहे तो नाही, जो परमार्थी आहे, परमार्थ सांगतो, मोक्ष मार्ग सांगतो, तो खरा गुरु. त्याच्यासाठी आपल्या पोटातलं काढून खाऊ घालणारा शिष्य मी तुम्हाला काल सांगितला. आपल्या पोटाला चिमटा घ्यावा, पण आपल्या गुरुला आपण खाऊ घालावं. तो प्रेम विधी आहे.
एक भाकर 7 जणांनी खाल्ली. मग कशी खाल्ली असेल? एक जण भिक्षाला गेला, भिक्षा नाही झाली. एक जण भिक्षाला गेला आणि ज्याला भिक्षा नाही झाली त्याला ती भाकर देऊन टाकली. त्याला एकच भाकर आली होती. त्याला पुन्हा दुसरा एक जण आला आणि त्याला भिक्षा मागितली. त्यांनी त्याला देऊन टाकली. त्यांनी त्याला देऊन टाकली. त्यांनी त्याला देऊन टाकली. जे लोक स्वार्थी आहेत ना, त्यांना मोक्ष कसा प्राप्त होईल मित्रांनो? जे निस्वार्थी आहेत, परमार्थी आहेत, परम अर्थ शोधतात, परमेश्वराचा शोध करतात, त्याला परमेश्वर प्राप्त होतो. नाही तर इकडे जमा करायचे आणि घरी द्यायचे, यांना होईल का परमेश्वर प्राप्त? यांना तर बैल होऊन फेडावं लागेल. कुठं फेडणार? अरे जिथं फेडायला आले तिथंच जर पाप करणार तर फेडणार कुठं तुम्ही? म्हणून आमच्या देवाने सांगितलं, वाराणसी की जे ते के फेडावे नायका. अरे वाराणसी मध्ये गेला तो फेडायला, तिथंच जर पाप केलंस तर फेडणार कुठं? हेच कळालं पाहिजे माणसाला की आपण काय केलं पाहिजे. शुक्राचार्य दैत्यांचा गुरु आहे आणि दैत्य, दानव आणि देवता यांचं खूप युगापासून भांडण आहे. खूप भांडण होत यांचे, देवाचे आणि दैत्याचे. दैत्य धावून जाता कधी, देवता धावून येता कधी. आणि मग काय होतंय? युद्ध होतंय. आणि युद्धामध्ये दैत्य काय होतात? जिंकतात. तर का जिंकतात? शुक्राचार्य त्यांचा गुरु. जितकं दैत्य दानवाचं सैन्य मेलं तितक्यावर तो संजीवनी विद्याचा प्रयोग करतो आणि मेलेले जिवंत करतो. शिष्याला जिवंत करण्याची ताकद त्या गुरुत आहे, शुक्राचार्यात आहे. आणि म्हणून दैत्य त्या गुरुच्या जीवावर उड्या मारतात. एक दिवशी शर्मिष्ठा आणि देवयानी यांचं काहीतरी झालं तुडपुड. कारण ती राजाची मुलगी आणि ही गुरुची मुलगी आंघोळ करायला गेल्या. नग्न अवस्थेत आंघोळ करत होत्या नदीवर. कोणीतरी ऋषी त्या नदीच्या काठावरून चालला होता. किंवा एका पाठात असंही आहे की महादेव पार्वती चालले होते. ह्या सगळ्या मुली लाजल्या आणि आपले कपडे घ्यायला गेल्या. संत आपल्या जवळून चालले तर आपण अशा अवस्थेमध्ये आहोत, चांगलं नाही. पटापटा त्यांचे आपले कपडे घेतले आणि घातले. पण शर्मिष्ठानं देवयानीचे घातले, देवयानीनं शर्मिष्ठाचे घातले. बदल झाला. आता राजाची पोरगी असल्यावर ती राजकुमारी नसते, तिच्या अंगामध्ये गुरमी असते आणि ती पण अशी तशी नव्हती. देवयानी सारखी सुंदर एकदम देखणी होती. ती दिसायला सुंदर होती, ही दिसायला सुंदर होती. दोघींचाही गर्व अंगावर होता. पण ही ऋषीची मुलगी आहे, शुक्राचार्याची, गुरुची आहे. आता राजाची म्हणली होती राजकुमारीच की हो. शर्मिष्ठाचे कपडे देवयानीनं घातल्यामुळं शर्मिष्ठा रागवली. कळते का म्हणे तुला, माझ्यावाले कपडे घातलेस? आणि तिचं काहीतरी भांडण झालं. तिचा अपमान केला त्या ठिकाणी. तुझी लायकी नाही म्हणे माझ्यावाले कपडे घालायला का. आणि तुझा बाप सुद्धा माझ्या बापामुळेच खातो. शर्मिष्ठा म्हणते देवयानीला, असं अपमान केला, कपडे काढून घेतले. काढ माझे कपडे, हे घे तुझे.
अपमानित केलं त्या मैत्रिणीमध्ये तिला, देवयानीला. शुक्राचार्याची मुलगी म्हणे तो बाप सुद्धा माझ्याच पिताश्रीच्या दारात तुकडे मोडतोय. आता ऋषीची मुलगी आहे, तिनं असं बोलून राजाची मुलगीनं, राजकुमारीनं त्या देवानीला असं बोलायला नव्हतं पाहिजे. कारण ती गुरुची मुलगी आहे, तिचा सन्मान केला पाहिजे, तिचा अपमान नाही केला पाहिजे. पण गुरुमी आहे ना, माणसाला काहीही करायला लावते. थोडस धन जास्त झालं, थोडीशी शक्ती जास्त झाली, थोडसे आपल्याला कोणी मानायला लागले की आपण टट्टर करायला लागतो. जसं मांजर नाही का, तुमच्या घरी मांजर असन, मनी असन, ताक जर तुम्ही हप्त्याला काढता, जर तिनं ताक पिलं का, आणि रात्री जर आपली जर झोपली की ती गुरु गुरु करायला लागते, आणि चलताना सुद्धा तिला अंधार येतात, कुठं झोपायला लागते. तसा प्रकार आहे. थोडस जास्त झाली की ती गुरु गुरु करतं माणूस. तशी ती गुरकली तिच्यावर, आणि ती आली घरी देवयानी, आणि पिताश्रीकडे गेली, शुक्राचार्याकडे गेली, आणि म्हटलं, पिताश्री नि काय तुम्ही म्हणे दैत्य राजाच्या दर्जामध्ये तुकडे मोडता, तुम्ही त्यांचं खाता, तुम्ही स्वतः काही करू शकत नाही, म्हणून आपण इथं राहतो का? कोण म्हणलं असं? शर्मिष्ठाने माझा अपमान केला. घाई गडबडीमध्ये कोणी संत आले आणि मी कपडे तिचे घातले, माझे तिनं घातले, माझ्या लक्षात नाही आलं, आणि तिनं माझ्यावाले कपडे काढून घेतले, मला अपमानित केलं, मला काही बोलत होती. शुक्राचार्य ते दैत्य त्याच्यामुळे जिवंत आहेत, आणि शुक्राचार्य ते काय साध्या असतील का जिवंत करणार? हे रागिष्ट होते. त्याच वेळेस आपली सुपुत्री कन्या देवयानी लाडकी हातावर तळ, फोडावर जसा फोडा असतो ना तशी ती सांभाळतात. तसेच गेले त्या राजाजवळ आणि सांगितले, बघ तुझ्या राजाला लात मारतो आणि मी जातो. तुझ्या पोरीनं माझ्या पोरीचा अपमान केलाय, मी राहणार नाही इथं. सगळे दानव दैत्य जमा झाले. म्हणे काय झालं, काय झालं? म्हणे या मैत्रिणीचे भांडणं झाले, आणि शर्मिष्ठानं देवयानीचा अपमान केलाय. ऋषभप्रभाला सांगितलंय, बघ हे सांभाळून चाललो. सगळे एकत्रित झाले, ऋषभप्रभाला समजायला लागले. म्हणे शुक्राचार्य गेले ना तर आपलं राज्य काहीच शिल्लक राहणार नाही, देवता लगेच आक्रमण करतील, आपल्याला मारून टाकतील. या शुक्राचार्यामुळेच आपण जिवंत आहे. आता महाराज तुम्ही जाऊ नका, लेकर आहेत ते बोलले म्हणून आम्हाला कशाला सोडून जातात. आणि मग शर्मिष्ठेला सांगितलं, जा माफी माग. मग शर्मिष्ठा आली, सगळ्यांसमोर तिथं माफी मागितली, आणि तिची दासी झाली. कोणाची? देवयानीचे. बघ म्हणे माफ करते तुला, पण मी सांगते ते तुला करावं लागल, माझी दासी म्हणून राहावं लागल. राजकुमारीची दासी झाली. मग तिच्यावाले ती घर सारवायला लावायला लागली, पाणी शेंदायला लावायला लागली, तिच्या चपला धुवायला लावायला लागली, काही करायला लावली देवयानी. आता देवयानी झाली राजकुमारी, ती झाली दासी. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, आणि सत्यच आहे, गुलाम राजा होतो, राजा गुलाम होतो. शेवटी दैत्याच्या राजाने आपल्या शर्मिष्ठेला काय केलं? दासी म्हणून ठेवलं तिच्याकडे. पण गुरुला जाऊ दिलं का? किती महत्वाचा आहे गुरु. शुक्राचार्याला जाऊ दिलं का सोडून? नाही जाऊ दिलं. म्हणजे तुम्ही आहे का आम्ही? असा प्रकार झाला. आणि मग देवतेचं आणि दैत्यांचं सदैव युद्ध चालू असतं. बृहस ऋषी
देवांचा गुरु. तो काय करतोय, त्या देवांना सांगतोय की आपण असं करू तसं करू. परंतु बृहस्पती ऋषीपाशी काय होतं, संजीवनी विद्या नव्हती. तो जिवंत करू शकत नव्हता देवतांना, देवांना. आणि म्हणून सदैव हारत होते देव. पण इंद्र सुद्धा इंद्रपद सोडून कधी कधी पळत होता. पाहिला असेल तुम्ही टीव्ही पाहिलं ना, माहितीये ना सगळं. रावण दैत्य दानव आहे की नाही, हा त्याच कुळातला आहे. अति राक्षस रावण. कसा आहे रावण, रावणाच्या घरी हे सगळे देवता घेवता आहे ना, पाणी भरत होते, सडा शिंपत होते, काच पुसत होते, खिडक्या पुसत होते. अति उन्मत्त राक्षस रावण शिवे त्यासी दिदले वरदान. सकळ देव जिंकुनी त्याने बंदी खाण्यात घातले. ज्याच्याकडून विद्या झाली त्यालाही बंद करून टाकलं वय आतमध्ये. हा नखरे करतो काय, सगळं माहिती आहे तुम्हाला, पण तरी त्याच देवाच्या मागे पळाता. जे जलात घालेले रावणाने घातले का नाही, ते कीर्तनकार मंडळी खूप चांगल्या प्रकारे वर्णन करतात. काय काय काम करतात त्या देवता तिथं त्याच्या लंकेमध्ये. असा प्रकार. युद्ध घनघोर चालू आहे, देवतांची मीटिंग बसली आणि देव एकमेकाला म्हणतात, जशी शुक्राचार्याकडे संजीवनी विद्या आहे ना, त्याच्याकडे जाऊन आपण शिकली पाहिजे. दुश्मनाकडे जावं लागतं मित्रांनो शिकायला, कारण शुक्राचार्याशिवाय ती विद्या कोणाजवळच नव्हती. छाटछूट विद्या आहे, साधारण विद्या आहे, मंत्र विद्या आहे, तरी दुश्मनाकडे जावं लागलं की नाही, खरंय ना. आणि म्हणून त्यांनी विचार केला. आणि बृहस्पतीचा मुलगा कच्छ त्याला सांगितलंय, बघ म्हणे तू काय कर, खाली जा आणि शुक्राचार्याचा शिष्य होऊन जा आणि त्यांना स्पष्ट सांग की मला संजीवनी विद्या शिकायची. घाबरू नको, मी तुमची सेवा करेल. कारण गुरु कशाचा, सेवेचा. जो सेवा करतो ना त्याला गुरु काहीही देऊन टाकतो, काही. मग दैत्य राजा दैत्य दानव त्याला देऊ देतील का, देऊ देत नाही. परंतु सेवेनं प्रसन्न करण्यासाठी तो कच्छ त्या ठिकाणी पोहोचला आणि सांगितलं मला शिष्य म्हणून स्वीकार करा. आणि कोणाचा पोरगा आहे, दुश्मनाचा. दुश्मनाला सुद्धा आपल्या राजामध्ये ठेवून आपलं काम करायला लावणं हा पुरुषार्थ आहे, मारणं हा पुरुषार्थ नव्हे. शिवाजी राजे जिंकायचे तर मारत नव्हते, राजाला बंदी करायचे, त्याला आपल्याकडनं लढवायला लावायचे आणि त्याला मांडलिक पद देऊन टाकायचे, मांडलिक राजावर. मारणं पुरुषार्थ नाही, त्याला आपल्याकडनं करणं हा पुरुषार्थ आहे. पुन्हा आपल्याकडनं लढला पाहिजे तो पुढच्या सोबत. मारून तो कोणी ठक्क मागून येऊन, याला काय पुरुषार्थ म्हणता का. आणि तो कच्छ त्या ठिकाणी पोहोचला आणि शिष्यत्व स्वीकारलं शुक्राचार्याचं. दैत्यांना कळालं की हा देवतेकडनं आलेला संजीवनी विद्याचा अभ्यास करण्यासाठी शुक्राचार्याच्या आश्रमात आपल्या राजवाड्यात, आपल्या राजधानी दैत्याच्या राजधानीमध्ये राहतोय. आणि शुक्राचार्य कदाचित त्याला संजीवनी विद्या जर शिकवतील आणि आपण जर युद्ध केलं देवतांवर तर आपल्याला काय होणार, हे तिथं वापस जाईल आणि देवतेला जिवंत करण, आपण जिंकणार नाही.
म्हणून तुम्हाला माहिती का काही काही कॉलेजमध्ये रॅगिंग असते. रॅगिंग कळते तुम्हाला? शिकायचं असेल ना सगळं सहन करावं लागतं. नवीन नवीन गेले ना तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये तर तिथं काही असतात. इकडे यायचं, समोर नाक घासायचं आणि पुढे जायचं. आणि जर तुमच्यासारखा एखादा झटके मारणारा असेल ना, नाही घासत तो ऍडमिशन होणार नाही. कसं होत नाही बघतो. हो चल बघ, रात्री तू उचलून टाकला नदी. अरे बाप, तुम्ही म्हणता तिथं नाक घासतो. मग बाप मी आईले कष्ट करून मला शिकवायला लागले. चुपचाप नाक घासावं लागतं. त्याला रॅगिंग म्हणतात. जिथं कुठं तुम्हाला शिकायचंय, जिथं कुठं प्राप्त करायचंय ना, तिथं मुंगी होऊन साखर खावं लागते. म्हणून नवीन नवीन सुनबाई लहान पोराला सुद्धा आवजावं घालते. अहो या ना, अहो बसा ना, अहो घ्या ना. एक लेकरू हो द्या मग म्हणते, होय तिकडं. फक्त योग झाला पाहिजे तिला. तिला माहिती आता आपलं राज्य कोण काय करतंय. पण तुम्ही आले की जर गुरगुर करायला लागले तर काही जमन काय? थोडंही दम धरत नाही ना तुम्ही. गुरगुर करायचं नाही, धीर धरा. आणि मग त्या ठिकाणी तो कच शुक्राचार्याची सेवा करत आहे. आणि देव याने त्याची अतिशय सुंदर मुलगी आहे. आणि हा स्वर्गातून आलेला मुलगा हाही सुंदर आहे. आता तो आश्रमामध्ये राहा लागले आणि तो सेवा करायला आपल्या गुरुची. तर मग आता गुरु बहिणीची बी करावं लागेल ना. मग तिला काही लागलं पाणी काही तर लगेच तो आणून द्यायचा, फुलं आणून द्यायचा, फळं आणून द्यायचा. तिथे काही पण सगळं काम करायचं जे सांगन ते. आणि तो इतका गुणी होता की विचारूच नका. कारण त्याला सांगितलंच होतं की आपल्या गुरुला म्हणजे शुक्राचार्याला प्रसन्न कर, त्यांनी तुला विद्या शिकवली पाहिजे. कारण ती विद्या आपल्या महत्वाची आहे. विद्या महत्वाची. विद्येसाठी माहितीये ना तुम्ही काय काय करतात. लहान लेकर कसे नेऊन घालता गाडीमध्ये. विद्येसाठी चालू आहे सगळं. आणि ही तर ब्रह्मविद्या आहे. ही तर ते नाही, पण ही संजीवनी तर काहीच नाही त्याच्या पुढे. ही ब्रह्मविद्या आहे. या ब्रह्मविद्येमध्ये काही एक नसे. अवघ्या विद्या ब्रह्मविद्येमध्ये आहेत. पण ब्रह्मविद्या इतर विद्यामध्ये नाहीये. ती ब्रह्मविद्या आहे. दैत्यांना कळालं की हा कच शुक्राचार्याकडनं विद्या शिकत आहे. ऋषभप्रवाने कूटनीती रचली आणि सांगितलं दैत्यांना याला चुपचाप मारून टाका. कारण शुक्राचार्याला जर माहित झालं ना म्हणे आपण मारलंय तर शुक्राचार्य पुन्हा आपल्याला सोडून जातील आणि मग त्यालाच विद्या शिकवतील आणि आपल्याला सगळे मिळून मारतील. म्हणून दुश्मनाला सुद्धा काही करता येत नाही. आणि आपल्याला जर एखादा व्यक्ती आपल्या घरात राहू द्यायचा नाही तरी त्याला राहूच द्यावं लागतं. आणि तो गेला तर दुसरंच काहीतरी होऊन जातं. आणि म्हणून हे असंच करावं लागतं. झालं, दैत्य जमले आणि कचाला एकांत ठिकाणी बघितलं. तुकडे तुकडे करून टाकले त्या कचाचे. लांडग्याला खाऊ घातले. देव यानी म्हणजे शुक्राचार्याची मुलगी त्या कचावर प्रेम करायला लागली. कारण तो दिसायला सुंदर, सगळ्या विषयाला सुंदर. आणि तो फुलं आणून द्यायचा, पाणी आणून द्यायचा. त्यामुळं इतका गुणी आणि सोज्वळ असा मनाने बोलायचा. हिनं एकतर्फी प्रेम केलं त्याच्यावर देव यानी. त्याच्या बिगर ही राहायची ना आता. आणि मग तो घरी आलाच नाही, आश्रमात पोहोचलाच नाही. आणि मग शुक्राचार्याची मुलगी देवयानी गेली शुक्राचार्याकडे. म्हणे कच का बरं नाही आला? रात्र झाली, कुठं गेलाय? दैत्याचा काही प्लॅन तर नाही ना? हे मारून टाकतील त्याला. हा स्वर्गात नाही म्हणून मारून टाकतील. हे बघा तो माझा लाडका आहे, मी त्याच्यावर प्रेम करते. जर त्याला काय झाले ना मी स्वतःला संपून टाकेन. आता ती इतकी लाडकी होती देवयानी शुक्राचार्याची. जे म्हणेल ते शुक्राचार्य करायचा मुलीसाठी.
आता शुक्राचार्य विद्यावंतच होता. त्याने बघितलं असं मारलंय नी, बस त्याने त्या ठिकाणी संजीवनी विद्या त्या ठिकाणी पेरली आणि पेरल्यानंतर लांडग्याच्या पोटातनं पोट फाडून तो कच बाहेर आला आणि तयार होऊन पुढे उभा राहिला. म्हणे देवयानी हे घेतो कच. अवघड आहे, पुराणातल्या कथा आहेत. म्हणून मी आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं सांगत होतो जे आहे ते. आणि मग बरेच दिवस लोटले. आता प्रेम वाढायला लागलं यांचं. पण कचचं लक्ष फक्त विद्येवर होतं, दुसऱ्या कशावर नव्हतं. पण त्याला काय माहिती देवयानी आपल्या गळ्यात पडणार आहे. पण तो अभ्यासामध्ये लागलेला आहे, तो चिंतनात लागलेला आहे. तो आपल्या गुरुची सेवा करते, शुक्राचार्याची सेवा करते. शुक्राचार्य त्याच्यावर धीरे धीरे प्रसन्न व्हायला लागलेले. दैत्याने पुन्हा डाव रचला. म्हणे यांचं काम होऊन जाईल आणि विद्या शिकून घेईन. म्हणे हे विद्या न शिकू देणं असंही आहे. आपल्यापेक्षा पुढे गेलं नाही पाहिजे मग खाली ओढतो माणूस. खेकडे आहेत सगळे आपल्या भारतात. इतके खेकडे आहेत ना, एखादं वर चढलं का किती चढण चढण चढण. बापरे, नवी गाडी घेतली, फॉर्च्युनर घेतली आणि काय टाकीन त्याच्यात. तुला काय करायचं, काही टाकीन ना. पण घेतली तर त्याला आनंद उत्सव करायला जाय ना तिथं, पण जळ होतं त्याच्यावर. असे काही जळकी लोक आहेत. जळणारे स्वतः जळून जातात मित्रांनो, माहितीये का. प्रल्हादाला जाळणारे जळाले का नाही, होलिका जळाली का नाही. दुसऱ्यावर जळू नका, जळून जातात. उदाहरण सांगितलं तुम्हाला होलिकाचं. आपल्या शेजाऱ्याचं जर चांगलं झालं, त्याचं जर धन पिकलं तर त्याला अभिनंदन द्यायला जात जा. आपला दुश्मन असेल तरी त्याला अभिनंदन करत जा. वाह, हा असा दुश्मन भेटला, बरं झालं. दाताला दात देतो. नाही तर तू काय करशील असं म्हणतो आणि मग दुसऱ्या गल्लीतून निघून जातो समोर आला की. असं नाही पाहिजे. दाताला दात दिली पाहिजे आणि त्याचंही नाव घेतलं पाहिजे की दुश्मनी मला माझ्या लेवलचा भेटला. पण एक कूटनीतीनं मारता लोक. मग दुसऱ्या वेळेस दैत्याने डाव रचला. म्हणे यांचं काम चालू झालंय. आता शुक्राचार्य कचावर प्रसन्न आहे आणि देवयानी सुद्धा कचा बिगर राहत नाही. काय न जाणू यांचं काय होऊन जाईल आणि शुक्राचार्याला विद्या शिकून देतील. एकांत स्थळी पाहिलं, गायी घेऊन गेला होता कच आश्रमातल्या. एकांत ठिकाणी बघितल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे केले आणि समुद्रामध्ये टाकून दिले कचाचे. देवयानी वाट बघत आहे, म्हणे गायी अजून घरी आल्या नाही, कुठं गेला कच. कारण ती राहूच शकत नव्हती कचा बिगर. इतकं प्रेम करत होती कचावर. आणि शुक्राचार्य देवयानी बिगर राहू शकत नव्हता. एकात एक अडकलेला जीव आहे बरं का. आणि मग ते काही लवकर येईना. आणि मग ते गेली आपल्या वडिलाकडे. म्हणे कच आला नाही. म्हणे काय झालंय बघितलं. हा समुद्रात टाकलाय म्हणे कापून. समुद्रातून संजीवनी विद्या पेडली, समुद्रातून वर आला, पुढे उभा केला. हे घे म्हणे तू कच. बापही तसाच होता, लगेच जिवंत करीत होता शुक्राचार्य. आता दैत्याने डाव रचला. म्हणे याला काही करा, काही केल्यानंतर हे शुक्राचार्य त्याला जिवंत करतो. आता असं करू म्हणे की शुक्राचार्याला जिवंत करताच आलं नाही पाहिजे, अशी काही कूटनीती रचा. म्हणे काय करावं लागन रे. आता हे दानवच, दैत्य दानव. काय केलं मग यांनी. कचाला मारलं, तुकडे तुकडे केले आणि शरण रचलं, जाळलं. जाळल्यानंतर त्याच्या त्या शरीराची राख आहे ना ती बारीक केली. बारीक करून शुक्राचार्याला मदिरामध्ये पाजून टाकली. शुक्राचार्याच्या पोटात ती सगळी राख गेली कचाची. शुक्राचार्यांनी ती मदिरा पिली आणि शुक्राचार्य झोपले.
देव आणि कचाची वाट बघायला लागली म्हणे कच आला नाही. कच नाही आला तर ती झोपत नव्हती, खात नव्हती, पित नव्हती देवयानी. मग पिताश्रीकडे गेले म्हणे कच आला नाही. दैत्याने पुन्हा चाल केली वाटत. बघितलं, समजलं शुक्राचार्याला की अरे हा तर माझ्या पोटात गेलाय. संजीवनी विद्या पेरायची तर पोटातून याने बाहेर निघायला पाहिजे ना, पण पोट फाडून बाहेर निघावं लागतं. मी तुम्हाला सांगितलं ना, ह्या ज्या विद्या असतात ना, तामस विद्या, हात बघणारे, काही करणारे, गंडे धागे दोरे, हे काय होतात माहिती की एक दिवशी आपल्या अंगावर पडतात आणि आपलाच घात करतात. त्या ह्या विद्या चांगल्या नाही. पण एकच विद्या महत्वाची, ती ब्रह्मविद्या. मग काही लोक नाही का पराठे याचायला लावायचे भूतांना, सांगितलं तुम्हाला हे सगळं. अशाही विद्या होत्या काही. आता शिक्षण घेणारेच कोण राहिले नाही, घाबरू नका. आता हेच ये नाही यांना ABCD न आईच, आणि एवढं मोठं शिक्षण आणि इतकं क्लिष्ट पुढे शिकायला लागले का ते कोणाची असे सारून सुरून घेऊन कोणा गुरुकडे. अरे आम्ही शाळेत जायचो तर सरी शाळा आम्हाला सारून टाकावं लागायची. आता तर टेबलवर जर व्यवस्थित पुसलेलं नसेल तर तुम्ही तिकडं 3दाच्या चपराशाला जाऊन बोलताना शाळा झाली नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, उगाच फी भरतो काय आम्ही. खरं की नाही. शुक्राचार्याने त्या ठिकाणी चिंतन केलं आणि बस विद्या पेरली. कच म्हणतो हळू न बोलतोय, गुरु मी तुमच्या पोटात आहे, आणि जर मी पोटातून बाहेर आलो तर तुम्ही राहणार नाही. पाहिलं ना, काय करू काय करू मग आता मी. आणि देव यानी म्हणते मला कच पाहिजे, काही करा तुम्ही, मी कच बिगर जिवंत राहणार नाही. मग शुक्राचार्याने सांगितलं तुला कच पाहिजे का, तर मी जिवंत राहणार नाही, कारण कच माझ्यावर पोट फाडून बाहेर येणार आहे. देव यानी म्हणते मला तुम्ही पाहिजे आणि तोही पाहिजे, तुम्ही मला दोघंही पाहिजे. काय करायचं तर करा, पण दोघंही तुम्ही मला जिवंत पाहिजे. आणि मग शुक्राचार्य म्हणतात ह्या दैत्यामुळं, त्यांच्या कूटनीतीमुळं देवतांचा प्लॅन सक्सेस झाला. मी देवतेला, बृहस्पतीच्या मुलाला, कचाला संजीवनी विद्या शिकवणार नव्हतो, पण मला आता शिकवावाच लागणार, मजबूर झालोय. काय एखाद्याला जर शिकवायचं नसेल तरी शिकवावाच लागतं. काय शिकवावाच लागतं. पण पूर्वीचे लोक नव्हते शिकवत, ब्राह्मण लोक आहे ना, शिकवत नव्हते, बसवत नव्हते इतर समाजाला, त्यांचा विटाळ व्हायचा. आणि एकलव्य जंगलात जाऊन गुरुचा पुतळा तयार केला आणि त्या ठिकाणी गुरुवर श्रद्धा ठेवून शिकला. अर्जुनाला त्या ठिकाणी बाण कसा मारायचा, बाण कसा धरायचा, लपून लपून जाऊन तो एकलव्य तो भिल शिकला. लपून जाऊन शिकला, लपून जाऊन ऐकलं. इथं तर ऐकायला तुम्हाला तरी काही लोक ऐकत नाही. इथं लपून ऐकावं लागलं, जंगलात पुन्हा, आणि पुतळा केला, त्याच्यावर श्रद्धा ठेवली. आणि जे अर्जुनावर शिकवलंय ना तो रात्री इथं शिकायचा, रात्रभर प्रॅक्टिस करायचा. असा तो एकलव्य इतका शिकला की अर्जुनच फक्त प्रिय करायचा होता ना, अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धारी करायचा होता. कोणाला? द्रोणाचार्याला. पण त्याच्यासोबत त्याचा डाव लपून लपून शिकणारा एकलव्य होता, तो पण तसाच तयार झाला होता. ज्या वेळेस अर्जुनाला जंगलामध्ये नेलं द्रोणाचार्याने आणि एकलव्य तिथंच होता,
एकलव्याचे कुत्रे जंगलामध्ये द्रोणाचार्यावर धावून गेले. 4 कुत्रे. कोण आलंय म्हणे आपल्या आश्रमात. कुत्रे धावले, बास अंगावर चढायचे. अर्जुनाने बाण काढा आणि कुत्र्याला मारायचा. की अर्जुनाला सांगितलं, अरे मारू नकोस, मरतील ते, निष्पाप जीवाला मारू नये. आणि मग आपल्या गुरुच्या अंगावर कुत्रे धावून जात आहेत असं एकलव्याला समजलं आणि झाडावरून एकलव्याने सन 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 बाण मारले. कुत्र्याच्या तोंडात लागले, पण कुत्र्याला इजा काही झाली नाही. द्रोणाचार्य म्हणतो, कोणी बाण मारले, निष्पाप जीवाला मारलंस. गुरुवा, आपण त्यांच्या तोंडातले बाण काढा. मी फक्त त्यांच्या तोंडात बाण ठेवले, भुकणं बंद केलंय त्यांचं. माझ्या गुरुवर भुकत होता ना, त्याचं भुकणं बंद केलंय, मारलं नाही मी त्याला. गुरु भुकत जाऊ नका, कधी बाण लागण कळणारही नाही. एकलव्याचा बाण आहे तो, भुकू दिलं का गुरुवर. आणि मग सांगितलं, तू तर खूपच शिकलास. आणि कोणाकडून शिकलास. आपणच गुरु आहेत माझे. मी तर नाही सांगितलं होतं म्हणे तुला शिकवायला. मग म्हणे मी श्रद्धा ठेवली, पुतळा केलाय आपला. आणि अर्जुनाला शिकवत असताना मी लपून लपून शिकलो, लपून लपून ऐकलं. ठीक आहे म्हणे, दक्षिणा दे मला. तू माझा शिष्य आहेस ना, दक्षिणा पाहिजे मला. आता दक्षिणा मागितली शिष्याला तर द्यावाच लागणार, नाही तर शिष्यत्व काय त्याचे. काय पाहिजे तुम्हाला दक्षिणा. मागेल ते द्यावा लागेल. हो देणार. तो अंगठाच पाहिजे मला. ज्या अंगठ्याने बाण सोडत होता तोच अंगठा द्रोणाचार्याने काढून घेतला. सगळ्यात श्रेष्ठ अर्जुनच राहिला. त्याला अंगठा नसल्यामुळं आता नेम बराबर लागणार. मग अर्जुनचाच नेम लागणार ना. पण तोही इतका चिकट होता, इतका धीरवान आणि बलवान होता, पायाने मारायचं शिकायला लागला. प्रयत्न पाहिजे माणसाकडे. इथे जय हरी पलंगावरी घरची चहा देत नाही, लवकर घरी तोंड पुसा म्हणती, लवकर दारी व्हा, तोंड व्हा, लाळ पुसान मंग्या चहा. हा इथं बसून काही भेटत का. अशा प्रकारे मग तो कच आतमध्ये आहे द्रोणाचार्या शुक्राचार्याचा. आणि मग देवयानी म्हणते त्याला काढा, त्याला मरू देऊ नका. आणि मग देवयानी म्हणते मला तुम्ही पाहिजे तोही पाहिजे. आणि मग तो शुक्राचार्य म्हणतो मला याला विद्या शिकवावं लागल. कोणती. संजीवनी. शिकवायला भाग पाडलं कोणी. कचाने. मला शिकवत नाही का तू, तुला शिकवावंच लागल मला. पोटात जाऊन बसला. आणि मग तो शुक्राचार्य म्हणतो हे बघ भाऊ, मी तुला मंत्र सांगतो आणि मंत्र सांगल्यावर शिकून घे. आणि मग जसा मी मंत्र म्हणतो तसा म्हटलं की तुला शिक्षा येऊन जाईल. आणि मग तुला शिक्षा आली की मी पुन्हा मंत्र म्हणीन आणि तुला माझ्या पोटातून बाहेर काढीन. आणि मग तू पोट फाडून बाहेर निघशील. मग तुला विद्या झाल्यावर माझं पोट शिवून मला पुन्हा नीट कर. मी तुझा गुरु आहे ना. शिष्याला विद्या शिकवली कचाला आणि कच फटकन दिवशी पोटातून बाहेर पडला आणि शुक्राचार्य मेला. पण कचानी विद्या धारण केली होती. आता कच संजीवनी विद्या जाणत होता. कचाने हातात पाणी घेतलं, संजीवनी विद्या पेरली, शुक्राचार्याला जिवंत केलं. पाहिलं का विद्येचा खेळ कसा असतो. आणि देवयानी तिथं आहे. देवयानी म्हणते आता मी कचा सोबत लग्न करणार आहे. तो माझा प्रियकर आहे. तो म्हणतो तू माझी गुरु बहीण आहे, हे माझे गुरु आहे, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. ते म्हणे असं कसं काय, मी तुझ्यावर प्रेम केलंय, तू मला सोडून जाऊ शकत नाही स्वर्गामध्ये.
जायचं नाही, नाही मला जावं लागणार, मी केलंच नाही प्रेम. देवयानीनं त्याला श्राप देऊन टाकला, ही विद्या तुझ्या कामात येणार नाही. ठीक आहे म्हणे, तू मला श्राप दिलास ना, भाऊ असून गुरुबंधू असून, माझ्या कामात येणार नाही, पण मी दुसऱ्यांना तर शिकू शकतो. असा प्रकार आहे मित्रा, ती देवयानी. आणि मग ययाती नावाचा राजा, ययाती नावाचा राजा होता आणि त्या राजाला खूप समृद्ध होता, सम्राट चक्रवर्ती होता. आणि तो ययाती राजा असा व्याहाळीला आला आणि ही देवयानी व्याहाळीला गेलेली आहे, काहीतरी फुलं आणायला गेलेले आहे. आणि त्या ययातीनं बघितलं देवयानीला, आणि तो त्या ठिकाणी आसक्त झालेला आहे. आणि मग तेही आसक्त झालेले, त्यांचा प्रेम विवाह त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि मग त्यांचा विवाह होतो ययाती सोबत. ययाती राजा आहे, पण तिची दासी कोण आहे? शर्मिष्ठा, तिच्या सोबतच आहे, पण तीही सुंदर आहे. शुक्राचार्याने त्या ठिकाणी सहमती दिली, ययाती सोबत लग्न लावून दिलं. मग ययाती आणि शर्मिष्ठा ह्या दोघेही तिथं राहिल्या, ययाती राजाजवळ, शर्मिष्ठा आणि देवयानी. आणि मग असे बरेच दिवस लोटले, पण दासीपासून ययातीला 3 मुलं झाले, शर्मिष्ठापासून. त्यांनी नंतर तिच्यासोबत लग्न केलं आणि देवयानी सोबतही केलं. आणि मग हे कळालं कोणाला? देवयानीला. आणि देवयानीनं सांगितलं शुक्राचार्याला, म्हणे हिनं धोका केला माझ्यासोबत. त्याच वेळेस शुक्राचार्याने श्राप देऊन टाकला ययाती राजाला, आताच ययाती राजाला वृद्धापकाळ येऊन जाओ. वृद्धापकाळ येऊन गेला, तो म्हातारा होऊन गेला. पण शर्मिष्ठेला 3 आणि देवयानीला 2 मुलं झालेले होते, असे 5 मुलं त्यांना होते. पण देवयानीचं लग्न आत्ताच झालेलं होतं. आणि देवयानीनं विनंती केली आपल्या बापाला, म्हणे तुम्ही माझ्या सौभाग्यालाच म्हातारा करून टाकलं, उपभोग घ्यायचा काही भोग भोगायचा तर तुम्ही त्यांना म्हातारा करून टाकलं, असं काय केलं तुम्ही? हे ती विनंती करायला लागली आपल्या पिताश्रीला, काय उशाप द्या म्हणे त्यांना, मी त्यांच्या बगैर कसं राहणार? ठीक आहे म्हणे, उशाप देतो मी त्यांना. आणि काय उशाप आहे? या 5 मुलांपैकी कोणीही आपलं तारुण्य जर त्याला दिलं तर त्याला ते तारुण्य राहील आणि याला वृद्धापकाळ येऊन जाईल. 5 पोरांना बसवलं ययाती राजाने समोर, म्हणे बाबा मी तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही माझ्यावर प्रेम करता, पण मला अजून रजविलास भोगायचा आहे, माझी अडचण आहे, माझं वृद्धाप्य, माझं म्हातारपण तुमच्या 5 पैकी कोण घेत आहे? विचारलं सगळ्यांना. यदुराजा हा मोठा होता. यदुराजाची कथा सांगत आहे, तुम्हाला पूर्व पीठिका सांगितली नाही थोडी मागची. ययातीचा मुलगा आहे यदुराजा. आणि मग विचारलं यदुराजाला, यदुराजा तुम्हाला तुझ्याला तारुण्य देणार? यदुराजाने सांगितलं, मी जर माझं तारुण्य तुम्हाला देणार आणि तुमचं वृद्धाप्य घेणार आणि तुम्ही संभोग करणार
तर तो माझ्या आईसोबत तुम्ही करणार, पण तारुण्य माझा असणार तर पाप मला लागणार, मी हे करणार नाही. आणि त्याचा संताप त्याच्या डोक्यात घुसला आणि त्याच वेळेस यदुराजाला राजातून काढून दिलं. चल निघेतून, माझ्या इथं असून मला असं बोलतोस? दुसऱ्यांना विचारलं, पण सगळ्यात छोटा मुलगा पुरू त्याने हात जोडले, म्हणे पिताश्री माझं तारुण्य मी तुम्हाला देऊन टाकतो. ते तारुण्य त्याला आलं आणि त्या पुरूला म्हातारपण आलं. आणि मग काही काळ त्या ठिकाणी ययाती राजाने तो रजविलास भोगलेला आहे, पण त्याला आता मोक्षाची आशा आहे. त्याला याच्यात नकोसं वाटायला लागलेलं आहे, कारण त्यांनी बघितलं कितीही आपण भोग भोगा आपलं मन शांत होत नाही. शांती महत्वाची आहे, शांती संताजवळ आहे. आणि म्हणून त्यांनी नंतर काय केलं, काही काळानंतर ते तारुण्य पुरूला वापस देऊन टाकलं, पुन्हा वृद्धाप्य घेतलं, जंगलात निघून गेला. पुरू राजा हा खूप चांगला होता, धर्मवान होता, पण यदू राजा मात्र आता बस निघाला जंगलात. आणि जंगलात निघाला आणि तो शांतीकडे ओढलेला आहे, मोक्षाकडे ओढलेला आहे, मोक्ष त्याला प्राप्त करायचा आहे. आणि म्हणून तो शोधत आहे गुरु, मला कोण गुरु भेटेल की मला मोक्षाचा रस्ता सांगेल. यदू राजा निघाला सगळ्या जंगलात, घनदाट जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी त्याला जायचंय, पण कोणत्या मंत्राचा जप करावा हे त्याला काहीच माहिती नाहीये. घरातून हकलून दिलेला हा मुलगा आहे, यदू राजा आहे, आणि तो चाललाय पण गुरु शोधत आहे. मला गुरु पाहिजे कोणीतरी, मला रजविलास नाही पाहिजे, मला धन नाही पाहिजे, दौलत नाही पाहिजे, मला शांती पाहिजे, मला मोक्ष पाहिजे. पण मोक्ष देणारा, मोक्ष मार्ग सांगणारा मला गुरु कधी मिळेल? दक्षिण भारतामध्ये यदुराजा पोहोचला. कावेरी नदीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी यदुराजा भ्रमण करत आहे. त्या ठिकाणी अवधूत वेशामध्ये श्री दत्तात्रय महाराजांचं आगमन होत आहे. अवधूत म्हणजे ज्यांनी 6 धरून काढलेलं आहे. तुम्ही म्हणता की नाही, जय जय अवधूता प्रभुराया, वंदिन तुमचे पाया प्रभुराया. त्या अवधूताला बघितलं यदुराजाने, एका झाडाखाली बसलेला आहे ते अवधूत वेशामध्ये ते श्री दत्तात्रय महाराज आहेत. आणि त्या श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं यदुराजाला, आणि यदुराजाने बघितलं काय तेजस्वी मूर्ती आहे, काय तेज आहे. अंगावर तर फक्त एकच कपडा आहे, पण काय तेज या संताकडे, काय तेजस्वी मूर्ती आहे, काय देखणी मूर्ती आहे. बघतच राहावा असं वाटत आहे. आणि कोणतंच भीती यांच्या चेहऱ्यावर नाहीये, मागची नाही पुढची नाही, झाडाखाली निरागसपणे बसलेले आहेत. इतके शांत संत मी तर आजपर्यंत कोणतेच बघितले नाही. आणि तो यदुराजा त्या ठिकाणी गेला आणि समोर गेला, झाडाच्या जवळ गेला, आणि मग हात जोडून उभा राहतोय आणि विनंती करतोय, महाराज तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज कसं आहे, इतके शांत कसे, इतकं सुख, इतका आनंद तुमच्याकडे कुठून येतोय? तुमचा गुरु कोण आहे? यदुराजाला दर्शन झाले अवधूत वेशात. यदुराजाची कथा आहे मित्रांनो. श्री दत्तात्रय महाराजांनी बघितलं, म्हणे यदुराजा माझे गुरु 24 आहेत, आणि त्या 24 गुरुकडनं मी वेगवेगळा गुण घेतलेला आहे. या 24 व्यतिरिक्त ही आपल्याला गुरु करता येतात. जे चांगलं आहे ते त्या व्यक्तीकडून घ्यायचं, त्या वस्तूकडून घ्यायचं, त्या नैसर्गिकाकडनं घ्यायचं, तोच आपला गुरु आहे.
पण एक तो गुरु आपला आहे, ज्याच्याकडनं आपण दीक्षा घेतो, मंत्र घेतो, कान फुकून घेतो, तोही आपला गुरु आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे आपण करतो, गुणाचे गुरु, याच्याकडनं हा गुण, त्याच्याकडनं तो गुण. आणि म्हणून तो यदुराजा काय सांगत आहे, श्री दत्तात्रय महाराज यदुराजाला सांगत आहेत की माझा गुरु कोण आहे, तर माझे 24 गुरु आहे. जर तुला गुरु करायचा असेल ना, तर असे गुरु कर की जेणेकरून तू मोक्षाला प्राप्त होशील. आणि मग यदुराजा त्या ठिकाणी समोर बसलेला आहे आणि श्री दत्तात्रय महाराज 24 गुरुचं व्याख्यान करत आहे. यदुराजा तटस्थ बसलेला आहे, ती श्रीमूर्ती बघत आहे, दैवी तेज झळाळ ती श्रीमूर्ती श्री दत्तात्रय महाराजांची बघून तो वेधून गेलेला आहे, शांत झालेला आहे, बसला समोर. आणि श्री दत्तात्रय महाराज त्याला आता निरोपण करत आहे. मग तेच कसे कसे गुरु आणि कोणते कोणते गुरु केले, आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराज त्याला सांगत आहेत 24 गुरु व्याख्यान यदुराजाला सांगत आहे. पृथ्वी गुरु, मी पृथ्वी गुरु केला, ही जमीन गुरु केली. म्हणे काय शिकले तुम्ही आता? पृथ्वीमध्ये लोक काही पेटून देतात, काही घाण टाकतात, खड्डे खणतात, पण पृथ्वी कधी चिडली नाही, रागवली नाही. किती मोठ्या नाल्या खांदतात, बॉम्ब स्फोट करतात, पण ती कधी हल्ली, कधी रागवली? हे मी त्या पृथ्वीकडनं शिकलो. आणि ती जर रागवली, 2 भाग झाले, तर सीता जमिनीतून बाहेर निघली ना. भूकंप कळतो ना तुम्हाला, तिनं जर नुसतं असं केलं तर, हे तुमचे बांधलेले आहेत ना 4-4 ताळी, राहतील का? तिच्याकडनं मी तो गुण घेतला, शांतता, धीर, धैर्य, सहनशीलता. अजून कोणता? वायू. वायू म्हणजे हवा, दुर्गंध सुद्धा नेते, सुगंध सुद्धा नेते. आणि म्हणून त्या वाऱ्याकडनं मी हे शिकलो, त्या वायूकडनं मी हे शिकलो की आपल्याला या कानामध्ये दुर्गंध म्हणजे वाईट गोष्ट ऐकायला भेटली, आणि या वाऱ्याकडनं चांगली गोष्ट भेटली, तर आपण ती चांगली गोष्ट वाऱ्याच्या हिसाबाने बाजूला करायची, चांगली घेऊन पुढे जायचं. चंदनाचा सुगंध घेऊन जायचा, दुर्गंध नाही घ्यायचा. हे मी वायूकडनं शिकलो. ऐसे ते गुरु. अशा प्रकारे 24 गुरु आहेत. अजून जल. जल म्हणजे पाणी. पाण्याकडनं काय शिकलास? काय शिकले? पाणी म्हणजे स्वच्छ, निर्मळ. पाणी दुसऱ्याची तहान भागवतो. पाणी जीवदान देतं. पाणी नाही तर माणूस मरून जातो. पाणी नसेल तर हे नैसर्गिक जीवन उगणार सुद्धा नाही. ते सगळ्यांना चालना देतं. ते मी पाण्याकडनं शिकलो. द्यायचं असेल ना कोणाला तर निर्मळ आणि स्वच्छ पाणी द्यायचं, ज्ञान द्यायचं. दुर्गंध गढूळ पाणी करायचं नाही. आम्ही ना गावाकडे गाई चारायचो, तर मग इकडं पडक आमचं, तिकडं त्यांचं, तिकडं त्यांचं, 2-4 गुराखे असायचे आणि डोब असायची शिवावर. आमच्या गाई आम्ही आधी घेऊन जायचो. आम्ही डोबीत जाऊ देत नव्हतो. पाणी पिल्या पाहिजे, आमच्या गायीने टर फुगल्या पाहिजे. आता त्याच्या गायी येणार आहेत म्हणून आम्ही मुद्दामून गायी पाण्यात घालायचो, डोबीत सर्व गढूळ करून टाकायचो. त्याच्या गायी आल्या की पेतच नव्हत्या, मग त्या जगतच नव्हत्या, म्हणजे चरतच नव्हत्या, म्हणजे पोट भरतच नव्हतं. मग हे 4लाच घरी, ते 6 वाजता चारायच लागले. असं आपण दुसऱ्यामध्ये काहीतरी गढूळ निर्माण करतो आपण. पण गढूळ निर्माण केलं ना, तू दमधर,
ते गढुळत्व खाली गेल्यावर गाई घेऊन जाय. पाणी निथरत का नाही? डोबीतलं पाणी सुद्धा शुद्ध होतं. यांनी गढूळ केलं ना, ठीक आहे, जा तू घरी पळ. नितळ झाल्यावर माया गाई पाणी पाहिजे. तुला काय वाटलं? तुझ्यासारखी मला गाई नाहीये. जल, अरे ते जल सगळ्यांची तहान बुजवते, तू तहानाला लावलंस. आणि म्हणून गढूळ करू नये, स्वच्छ करावं सगळ्यांना. त्याच्या कानात सांगू नये हा असा तो तसा, ही अशी ती तशी. तूच बघ ना आधी घरचं, लोकांचं लागली सांगायला. त्या घरीत कचरा निघतच नाही. झाडता की नाही रोज तुम्ही? सुपडी आहे का बघा त्या कोपऱ्यामध्ये, दररोजाच्या आडंगी ठेवलेल्या असते. इतकं मोठा झाडून ती सुपडी अडकून. ती जर नसेल तुमच्या घरात तर मग मी म्हणाल की बाबा तुम्ही शुद्ध आहे. प्रत्येकाच्या घरात ते घरी गेले की आठवण काढा, ती हातात घेतल्यावर म्हणा हे बाबा सांगत होता. आपल्याही घरात कचरा आहे बरं, दुसऱ्याचा कचरा बाहेर नका काढू, आपलाच काढा आधी. म्हणून जल सारखं राहायचं, तो गुण घ्यायचा, स्वच्छता, निर्मळपणा. दुसऱ्याचा कचरा काढायचा नाही, गढूळ करायचं नाही कोणाला. अग्नी, अग्नी आहे जळून जाते, खाक करते, तसं अवगुणाला खाक करून टाकायचं. अजून आकाश, आकाशात काही करा, काही सगळं काही आहे, किती व्यापक आहे. पण त्याला कधी अभिमान येतो का की सगळं माझं आहे म्हणून? आपण जर 2-4 एकर आता घेतली तर आपण लगेच टर्टर करायला लागतो. अजून 2-4 एकर घ्यायची तयारी. तुला काय वाटलं रे? तुला दुसऱ्यालाही सांगायला बसला. अरे ते आकाश आहे, एवढं मोठं आकाश असून सुद्धा सगळं त्याचं आहे, तरी पण त्याला अभिमान नाही. आणि म्हणून मी आकाश सुद्धा गुरु करून टाकलं, त्याच्याकडून गुण घेतलं, सगळं माझं आहे. आकाश तसं आपल्याला खूप काही झालं ना तरी असं गुरुगुरु करायचं नाही मित्रांनो. बहुरत्न वसुंधरा, या भूतलावर 100 बडकर 1 लोक आहे. तुम्हाला वाटतं काय तुम्हीच लय भारी? तुमच्यापेक्षा अजून शेराला 1.25 शेर कधी भेटतात. आपण फक्त आपलं शिवाच्या आतमध्येच बघत असतो. शिवाच्या पलीकडच्या बाजूने जा, मग कळन तुम्हाला तिकडला शेर आल्यावर आपला शेर ते टिकन का. मग शेराला शेर भेटतो. आपल्याला स्वतःला कधीच आपण श्रेष्ठ समजायचं नाही. सूर्य, सूर्य पण गुरु केला. म्हणजे सूर्याजवळ काय आहे? सूर्याजवळ किरण आहे. सूर्य उगाला की तो प्रकाश देतो, आणि तो प्रकाश आपल्याला घ्यायचा आहे. ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे. दिव्याच्या खाली अंधारा असतो, तो अंधारात बघायला लागतो ना, प्रकाश सोडून देशील. हे काम नाही करायचं आपल्याला. जर तू तुझं बघशील, प्रकाशाकडे बघशील ना, तर तू मोक्षाला जाशील. हे 24 गुरुचं व्याख्यान श्री दत्तात्रेय महाराज सांगत आहेत. कोणाला? यदुराजाला सांगत आहेत. सूर्य कधी झाकलाय का कोणाकडनं? सूर्य कधीही कोणाच्या तळहाताने झाकत नाही. हिमालय कधी कोणाच्या बापाला वाकत नाही. श्रीमद भगवद्गीता खरं बोलते, कोणाच्या बापाची अडवायची ताकद नाही. झाकते का श्रीमद भगवद्गीता? सर्व धर्मान परित्याज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हे यदुराजा, सर्व धर्माचा परित्याग करून तू मला एकल्याला शरण ये, तुला मोक्ष होऊन जाईल. यदुराजा बसलेला आहे श्री दत्तात्रेय महाराजांच्या समोर, आणि श्री दत्तात्रेय महाराज निरूपण करत आहे. यदुराजा हात जोडून त्या ठिकाणी ऐकत आहे. सूर्यासारखं प्रखर तेज श्री दत्तात्रेय महाराजांचं, आणि त्यांनी सुद्धा सूर्याला गुरु करून घेतलं. अजून चंद्रमा, शीतल छाया आहे चंद्राची, आहे ना शीतल छाया. वरती बघलं चंद्राकडता आपल्याला बरं वाटतं. किती शीतल आणि निर्मळ असं चांदणं पडलंय ग. म्हणून आमच्या आजी चांदणं पडल्यावर चांदोबाची गोष्ट सांगत होती. आम्ही जर नाही झोपलो ना तर बघ बघ म्हणे आला 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 चांदोबा खाली येईन बरं, गुदू गुदू गुदू.
आठवतंय तुम्हाला? तुमचं आठवलं की तुम्हाला हसू येतं. खरंच माझ्या आजीनं असंच मला केलं होतं. त्या चंद्राकडनं मी शीतलता घेतली, शांतता घेतली. त्यांनी शीतल छाया सगळ्यांवर दिली. ती शीतलता महत्वाची, शांतता महत्वाची, समजून घेणं महत्वाचं आहे. ती नसेल तर काय फायदा आहे? अजून काय? समुद्र पण गुरु केला. म्हणजे कसा? काय शिकले त्याच्याकडनं तुम्ही? समुद्रामध्ये हिरे, माणिक, मोती, कवडे सगळेच स्वर्गातले 28 पदार्थ तिच्यात होते. सगळं होतं तिच्यात. पण समुद्राला वाटलं का मी म्हणजे खूपच काही आहे? नाही, समुद्र शांतच आहे. कधी उचकी हाणली का त्याने? उचकी आणि हाणली एकदा तुम्हाला माहितीये काय झालं? तर हाणली होती ना उचकी, 10-15 वर्ष झाले असतील किंवा 20 झाले असतील. समुद्रात भूकंप झाला होता, त्याने उचकी दिली होती. आणि तुम्हाला उचकी आली की तुम्ही चिंता मानता, बाई मैली आठवण काढून राहिली. तुम्हाला येऊन जाऊन तुमचे लेखच दिसत त्या शुक्राचार्यासारखी, दुसरं कोणीच नाही. समुद्रासारखं शीतलता, शांतता, धीर, गांभीर्य महत्वाचं आहे आपल्यामध्ये. कितीही आपल्यामध्ये असलं, कितीही पाणी असलं, समुद्राची खोली अजून तुम्हाला कळाली नाही किती येत. त्याची खोली तुम्ही मापू शकले नाही. तुम्ही काय म्हणता मीच देव आहे म्हणून? शांत येतो तरी सुद्धा अजून. मग अजून कोणता गुरु केला? कबूतर माहिती तुम्हाला? कबूतर पाळतात काही लोक. असं एक हे करतात की टमाट्याला भेटतं ना खोकं, ते खोकं आपल्या शेतामध्ये नाही तर मग आपल्या माळोदा बांधून देतात. 2 कबूतर, एक कबूतर नेऊन कबूतर त्याच्यामध्ये ठेवून देतात. त्या कबुतरासारखीच आपली गत झाली. आपण त्या कबुतराचं अडकलो. आणि म्हणून कबुतराकडनं काय शिकले म्हणे महाराज? एक कबूतर होता आणि तो त्याचं पोट भरण्यासाठी या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर जात होता, फिरत होता. मग फिरत असताना काय झालं? त्याला लवकर काही खायला भेटलंच नाही. पण एक कबुतरनी पण अशीच फिरत होती. तिलाही खायलाच पाहिजे होतं, कारण यांना काही घर नसतं, दार नसतं, त्यांना कोणी खायलाही टाकत नसतं. ती फिरत होती, हा फिरत होता. मग असा फिरता फिरता एका झाडावर 2 जण बसलेले आहेत आणि पाऊस पडत आहे आणि म्हणून फंटीच्या आडंगी बसले असेल कबूतर आणि कबूतरनी. दोघेही पांढरे शिपीत आहेत, सुंदर आहेत, चांगल्या आहेत, म्हणून तर कबूतर पाळता लोक. आणि मग काय झालेलं आहे म्हणे? अहो तुम्ही कुठे चालले? अहो म्हणे तुम्ही कुठे चालले? म्हणे मी माझं खाद्य शोधते, तुम्ही शोधता, मी शोधते. त्यांची बोलाबोली झाली, बोलायला लागले. म्हणजे चला आपण दोघे शोधायला जाऊ. दोघं शोधत गेले. एक दाना सापडला, म्हणे आपण अर्धा खाऊ. मग अर्धा खाल्ला, पोट नाही भरलं. म्हणे अजून सापडायला जाऊ. कुठं भैमुख पेरला असेल तर एखाद्या भैमुखाच्या खड्यावरच जाऊ. आणि त्या ठिकाणी पोहोचले आणि 2 दाणे सापडले. दोघांनी 2 खाल्ले, पोट भरलं. म्हणे तुम्ही कुठे चालले? मी कुठे जाणार? हे आकाशच माझं घर आहे. म्हणे तुम्ही कुठे चालले? म्हणे हे माझं आकाशच घर आहे. मग आपण दोघे सोबत राहिलो तर नाही जमणार का? नाही ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. दोघांचं प्रेम झालं. आणि तो प्रेम झालेला आहे आणि त्यांचं प्रेम इतकं झालेलं आहे की एक दाना सापडला तर 2 जण वाटून खाताय. कधी जर काही सापडलं नाही आणि जर समजा कबूतरणीला सापडलं, कबूतरला सापडलंच नाही, तर कबूतराला सोडून खात नाही. तसे आपली कबूतर आणि आपला कबूतर एकमेकाला सोडून खात नाही, त्यांचंच टिकतं.
आणि जे सोडून खातात ना, खाऊन आला असं म्हणते मी मग खाते, याचं काय खरंय म्हणे 12-1ला येत, खरे की नाही? पण काही असे 12-1ला येऊ का 2ला येऊ, ते आल्याशिवाय ही जेवत नाही आणि त्याच्यात ते सुदेव येत नाही, तरी ही उपासीच. तिचं प्रेम आहे ना. आणि मग ते जेवण घेऊन येत, मग तिकडं त्याचे पोरं किंवा मित्र काय म्हणतात, अरे तुला काही खरंय का, असं तसं काहीतरी चिडवतात. पोट भर खाय, घरी गेल्यावर काही भेटणार नाही. ते म्हणे अरे माझी बायको घरी गेल्याशिवाय जेवत नाही, तू काय सांगतो रे म्हणतो. त्यांचे तिकडच भांडणं लागतात. आणि हे मग थोडस कमी खातो, मग बायको जेवत नाही म्हणे मी जेवल्याशिवाय. मग ते येतं रात्री 12-1ला, मग कसं का होईना बसतं, आणि मग बसल्यावर कसं काही एक घास खात, मग ती 2-4 खाते झोपते. ऐसे हे कबूतर. असं करता करता बरेच दिवस लोटले. आता सोबत राहायला लागले. आता प्रेमी विवाह त्यांनी संपन्न केलाय, त्यांचा विवाह झालेला आहे. आता बस ते गरोदर झालेले आहे त्यांची कबूतरनी. आणि मग दोघांनी काड्या जमा करायला सुरुवात केलेली आहे. घरही करावं लागत ना. काड्या जमा केल्या आणि मग एका झाडावर घर तयार केलं. घर तयार केलं त्या ठिकाणी. आणि मग आता कबूतरला एकल्याला जावं लागायला लागलं, कारण 2 जीवाच्या बाईला जाता येईना, करता येईना. करायला जावं तर दुसरंच काही होऊन जाईल. तो म्हणतो बाई आता तू कुठे जाऊ नको, मी आहे ना, कशाला काळजी करतेस, मी सगळं आणीन, सगळं करीन, पण तू काळजी घे बरं आपल्या बाळाची. आणि मग हा एकला जातो, दाणे जमा करतो, दिवसभर इकडं तिकडं फिरतो, काडीमुडी होऊन जातो. आणि मग ही बसलेली असते त्या ठिकाणी. आणि मग पिलं होऊन जातात, पिलं 4 होऊन जातात. 4 पिलं झाले त्यांना. पण हा आधीपासूनच बेजार होता, आणू देत होता, खात होते, देत होते, खात होते. आता एकीला द्यायचं होतं तेव्हा बरं होतं. आता 4 आणि ही 1 5 आणि हा एकलाच. आता बरं आहे का? आता याला ओव्हर टाइम करावा लागायला लागला कंपनीत. तसं त्याला ओव्हर टाइम करावा लागायला लागला. इथं नाही भेटलं तर तिथं, तिथं नाही भेटलं तर तिथं, तिथं नाही भेटलं तर तिथं, असा जमा करून 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 त्या दोघांनाही त्या ठिकाणी 4-5 जणांनाही तो खाऊ घालायला लागला कबूतर. एक दिवशी तो थकला आणि आळस दिला. अगं खूप थकलो मी काय करू, लहान लेकराला सोडून मलाही येता येत नाही. हे जर कडाला घेता आले असते तर मी आले असते, पण हे अजून कडालाही बसत नाही. कसं करायचं? मी काही कर बाबा, पण मला ना एवढ्या जणांचं झोकत नाही ग. मग काय करू? अजून काही दिवस करा म्हणे. थोडेसे आपले लेकर मोठाले झाले ना, थोडेसे पंख आले ना, स्वतः उडायला लागले का, म्हणजे मग त्यांना कोणी धरणार नाही, ते स्वतःला वाचू शकतील. सध्या माझं कर्तव्य त्यांना वाचवलं, नाही तर कोणी एखादा धरणारा येऊन जाईल आणि त्यांना घेऊन जाईल. आणि आपल्या हाताने आपली मुलं खाटकाच्या ताब्यात देणं हे चांगलं नाही. ती समजावून सांगते आपल्या प्रियकराला, हो ठीक आहे, तुझं पण खरंच आहे ग, रात्रंदिवस थकून जातो ग. अहो कुठं काही नाहीये. आता कोणी बसू पण देत नाही शेतामध्ये. गोफणी घेऊन सकाळी सकाळीच लोक शेतात येतात. हॅग हॅग. आणि गोफणीचा दगड इतका लागतो ना, लागला तर बस माझं काही शिल्लक राहणार नाही. ठीक आहे, काही दिवस बघा, काही दिवस हा ना, थोडं थोडं आपण कमी खाऊ, पण लेकरांना पोटभर खाऊ घालू. आपल्या माहितीये का तुम्हाला, तुमच्या लेकरांना तुम्ही कपडे घेतले, तुम्ही उघडे फिरले, तिघळाचे कपडे घातले, खाकी पॅन्ट भेटायची, खाकी एकच भेटायची शाळेत.
तिला आम्ही डबल डबल थिगळ द्यायचो, ती मागेच फाटायची. असे थिगळ देऊन घालेले. बापाची सगळी बनेन तुकडे तुकडे होऊन जाते, पण बाप तीनदा तीच घालतो. पण आपल्या लेकाला पोरीला शाळाचे कपडे घेतो. किती किती करायचं त्याने, किती करतो तो तुमच्यासाठी. तसे किती करायला लागले कबूतर आणि कबूतरने. थोडेसे मोठे झाले आता पोरं, थोडं थोडं असे उडवायला लागले, रांगायला लागले आता पोरं. 4 पोरं आहेत. आणि मग म्हणे आता चल ना माझ्यासोबत तू ये. आजपर्यंत मला सोडून राहत नव्हती आणि तू आता खुशाल पोरांजवळ बसते म्हणे. माझा विचारच करत नाही तू माझ्यासोबत होती, मी तुझ्यासोबत होतो, म्हणून आपण दोघांनी विचार केला होता की आपण सोबतच राहायचं, सोबतच मारायचं. पोरं झाल्यापासून तर माझ्यावर तू लक्ष देत नाहीस. विसरली मला? नाही हो, तसं नाही, पण लहान जीवेत ना काय करावं काही समजत नाही मला. असं बोलल्यामुळं तिला राहवलं नाही आणि ती म्हणे ठीक आहे, मी आज येते तुमच्यासोबत दाणे जमा करायला. बिगारी काम दोघांनाही करावं लागायचं मित्रांनो. गडी जर मालकाची, जर आपला मालक गडी असेल ना तर बाई रोजानी जायची, जावं लागायचं रोजानी. तिच्या घरचे भांडेही घासावं लागायचे मालकीन बाईचं, असं झाडून द्यावं लागायचं. तिचं टोपलंही आपल्या डोक्यावर घ्यावं लागायचं. मजबुरी का नाम महात्मा गांधी. खायला नसल्यावर माणसाला काहीही करावं लागतं मित्रांनो. खाण्यासाठी वनवन फिरत आहेत दोघ जण. गेले दोघ जण आणि कसं तरी तोंडामध्ये त्यांनी दाणे आणले. त्यांच्याकडे काय तुमच्यासारख्या अशा गाड्या आहेत का भरून आणायला? तोंडामध्ये आणावं लागतं, तोंडातच खाऊ घालावं लागतो. आणि मग ते पिलं वाट बघतात, आई कधी येणार, पप्पा कधी येणार, भूक लागली आम्हाला, भूक लागलेली आहे, कधी येणार. चिवचिव करतात, आरडतात, ओरडतात. ते येतात आणि बस तोंडातले दाणे वाचा वाचा हिसकावून घेतात. जसं तुम्ही बाजाराला जाता आणि तुमचे लेकरं नातं कसे तुमची पिशवी उघडतात, आईनं काय आणलं, बाईनं काय आणलं, आणि काहीच तर आणलं नाहीस म्हणे तू, आणि हे घेऊन चालली म्हणे. तुला म्हणलं होतं माझ्यासाठी हे आण. कुठून आणू रे बाळा, माझ्याकडे पैसे नव्हते, हे तर आणलं असतं मी ते पण. बस आणलं आणि खाल्लं, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा गेले, पुन्हा आले. पण आता काय होत आहे, एक दिवशी गेले आणि सगळीकडे फिरले, सगळीकडे फिरले, त्यांना एक दाणाही सापडला नाही. अर्धी रात्र झाली, पाऊस आला, दुसऱ्या झाडावर जाऊन बसले. पोरं एकलेच दुसऱ्या झाडावर आहे, कबुतराचे पिल्लं आहे. आणि मग ते पोरं म्हणायला लागले, आज आई आणि पप्पा आपल्याला विसरले का, वापस नाही आले, भुका लागल्या आम्हाला, कसं होणार आमचं आता. ते ओरडायला लागले, सकाळ झालेली ओरडायला लागले. आणि तितक्यामध्ये एक पारदी त्याच्या झाडाच्या खाली आला. पारदी आला, पण लेकरांना काय कळतंय की हा पारदी आपल्यावर फासं टाकणार आहे, आणि लेकरांना भुका लागलेल्या आहेत. भूक माणसाला काही करायला लावते मित्रांनो, काही करायला लावते. सुदामा माहितीये तुम्हाला, भूक त्यालाही असेच लेकर होते. त्याची पत्नी अशीच म्हणायची. कोण्या राजाकडे गेला आणि त्या राजाचं स्तुती गुणांवर वर्णन करायला सांगितलं, पण सुदामा पक्का होता, त्याने केलं नाही, धक्के मारून काढून दिलं. सुदामाला भिक्षा सुद्धा होत नसायची, पण तो कोणाला श्राप देत नव्हता, चांगलं होईल तुझं, अशी गत झाली. भुका लागल्या पोरांना, पण त्या आई वडिलांना असं वाटलं की बस आता कुठेतरी आपल्याला धान्य सापडेल, एक एक दाना सापडला ना की आपल्या पोरांना आपण घेऊन जाऊ. पोरं वाट बघत असतील आपल्यावाली, त्यांना भुका लागलेल्या असतील. बस दाणे घेऊन आले, एक एक दाना तोंडात आणला. पारदी खाली होता, पारद्याने खाली दाणे टाकले. 4 पिलं वर खोप्यामध्ये होते, त्यांनी खाली दाणे बघितले, जाळं दिसत नव्हतं, आणि पारदी लपून बसला. अरे म्हणे आई वडील येऊस तर खालचे पडले दाणे आपण खाऊ, आपल्याला आता थोडं थोडं उडता येतं. कौरक आपल्या आई वडिलांना त्रास द्यायचा, आपणही करू काहीतरी.
चारही मुलं खाली उतरले आणि खालचे दाणे खायला गेले. खाली जाळं होतं, त्या जाळ्यात ते अटकले. तितक्यामध्ये हे आले. आई आली, कबूतरीण आली. वडील यायचीच बाकी आहे, ते येऊच राहिले. तितक्यामध्ये आले आणि खोप्याकडे बघते तर खोप्यामध्ये एकही बाळ नाही. कुठं गेले? बघितलं खाली तर माझे पोरं तर जाळ्यात अटकले. तोंडात आणलेला दाना तोही गळून पडला. मीच पापिनी तुम्हा कारणे तुम्हा सोडून गेली. मीच पापिनी आहे, मीच तुमचा घात केला. मी जर तुम्हाला सोडून गेली नसते ना तर तुम्ही या जाळ्यात अडकले नसते. जावं लागलं मला माझ्या पतीमुळं. तो म्हणे मला सोबत चल. चुकलं माझं. माझे 4 मुलं अडकले आणि मुलाबिगर राहू शकत नाही. ती कबूतरी रडायला लागले वरतून. तिला राहवलं नाही आणि ते खालचे मुलं हाका मारायला लागले, आई आम्ही अडकलोय, आम्हाला काढणं ग. अगं कोणी नाही आहे इथं, ये ना लवकर, आणि लवकर येऊन आम्हाला सोडवू ना हिच्यातनं, आम्ही अडकलो या जाळ्यामध्ये, ये ना लवकर. मुलं रडत आहेत आणि आईला राहवलं नाही. आईला कळालं नाही की ते जाळं आहे, आपणही अडकून जातो ना. पण अडकलं तरी आईचं कर्तव्य आहे आपल्या मुलाला काढणं. आईनं कोणतीच पर्वा न करता आईनं सरळ उडी घातली. 4 मुलाच्या मध्यभाग जाऊन ती अडकली. 5 जण अडकून गेले. पारदी बघत आले का सगळे. एक राहिलाच म्हणे, जाऊ द्या म्हणे, काडी मोडी झालेला आहे, पण नाही येईलच यांच्यासाठी, तोही येईलच. आपल्या मांजरीला तर टाकता येईल. काडी झाली मग काय झालं. तितक्यात तो आला आणि घराकडे बघितलं तर घरामध्ये एकही जण नाही. अगं कुठं गेलीस तू? अगं लेकरं कुठे आहेत? बघितलं खाली तर खाली 5 अटकलेले. आवाज देते, अगं तू मला सोडून गेली. त्या लेकरांसाठी माझा विचार नाही केलास तू? ज्यावेळेस आपली भेट झाली त्यावेळेस आपण वचन दिलं होतं की मी तुला सोडून राहणार नाही, तू मला सोडून राहणार नाही, आणि आता तू खुशाल मला सोडून त्या लेकरामध्ये गेली, तिथे जाऊन अटकलीस. कसं सोडू मी आता तुला? बरं तुला सोडायला जाऊ तर लेकरं अटकलं, लेकराला सोडू तर तुला कसं सोडू? आणि मी जर सोडायला येऊ तर मीही अटकून जाईल. काय करू सांगा ना देवा, मी काय करू? देव करू का पोट भरू? देव करू का पोट भरू? सांगा ना देवा, मी काय करू? काय करू आता? तुझ्या बगैर मी राहू शकत नाही. पण तू माझा विचार नाही केला. मला सोडून तू मुलाकडे गेली. माहितीये, शेवटी शेवटी पत्नी पतीला सोडून देते. जो मुलगा आवडता आहे ना त्याच्यात जाऊन राहते. मी लहान्यात राहीन, तुम्हाला कोणात राहायचं तर राहा, मला नका सांगू. पाहिलं ना? अगं असं नको करू, आपण वेगळे राहू, माझ्यासोबत राहतो. मला नाही राहायचं. लहानी सुनाई चांगली, पोरगाई चांगलं, तुमचं त्यात जमत नाही, तुम्हाला मोठाच पाहिजे. तुम्हाला 3दा म्हणलं म्हणे त्याच्या नादी लागू नका, तुला खात्र आहे, तरी त्याच्यातच मरता म्हणे. तुम्ही मरा मग तिकडच. ही खाली ती वर, त्याची ती माडीवर आणि ही खाली. किती मजा येते ना मित्रांनो. कबुतरासारखीच कथा आहे ना मित्रांनो आपली. ते वरतून म्हणते, काय भाजी केली आज? काही करू देत नाही म्हणे ती तिकडल्या घरी. चुपचाप घेऊन ये म्हणे. माहिती झाली तर महे वांदे होती.
खरंय ना, इतकं अवघड आहे मित्र. ते खुनानीच बोलतात, भाषण नाही म्हणजे बोलायचं नाही त्यांच्यात. त्यांचं ना आपलं भाषण नाही ना म्हणजे तुम्ही बोलायचं नाही, आत्याबाई तुम्ही जायचं नाही, मामजी तुम्ही जायचं नाही, वाढताना. खरंय की नाही मित्रांनो? असंच आहे, तसं झालं याच. हा वर बसेले म्हणे अगं ये ना त्यांना सोडून तू. अहो एवढे 4 मुलं सोडून कसं येऊ मी, हे माझ्या पोटचे. आणि 4 जणांना तुम्ही म्हणता त्यांना सोडून देईन, तू पळून ये म्हणून. अहो ते लहान निष्पाप लेकर आहेत, मी त्यांना सोडल्याशिवाय कसं येऊ. तुम्ही आम्हाला सोडायला, तुम्ही पुरुष आहात आणि ही लेकर आहे तर मी बाई आहे, आणि बाईला सोडवणं हे पुरुषाचं आद्य कर्तव्य आहे. तुमचा पुरुषार्थ दाखवायचं, तुम्ही माझं संरक्षण करायला पाहिजे. तर मला म्हणता तुम्ही या म्हणून वापस. तुम्हाला कळत नाही आम्ही अडकलो तर आम्हाला सोडायला यावं म्हणून. बाई असं बोलायला लागली. कबूतर विचार करायला लागला, मी काय विचार केला आणि काय झालं. सुखासाठी सगळ्यांना जवळ केलं तर सगळं दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळला. हिच्या बिगर मी राहू शकत नाही आणि ती मला सोडून राहू शकते, पण ती जाळ्यात अडकले, मला सोडवायला जावं लागतं काय. त्याला घाबरट सुटली, आता काय करू. सोडवायला नाही जावं तर लोक काय म्हणतील, दुसरे लोक काय म्हणतील. ते पोरं तिकडं, बाई तिकडं, आणि तू इकडं काय करतोस रे, काय म्हणतील लोक. शेवटी त्याला लाजका होईना वरतून उडी मारावं लागलं. पारधी वाटच बघत होता, हाच बाकी किराणा आणणारा. तेल संपलं आणा, साखर संपली आणा, पत्ती संपली आणा, किराणा संपला आणा, हा कधी काना. असा थकून जातो रे बुवा, अवघड आहे म्हणतो. खरंय ना, कान तुटून गेला याचा. माहिती का तुम्हाला कान तुटेल कपा असता काही. आमच्या इकडे तिच्या ठेसा भरतात, खोडा भरतात. तुमच्यात काय भरता काय माहिती, पण आमच्या सारख्या बाबाला जर कोणी चहा प्यायला नेलं ना एखाद्याने, कान तुटेल ना. ती घरची बाई काय करते माहिती का, तनफन करते. शेल्प घेईन, बसेच फोडन, कपच फोडीन, उगच भांडे पाडीन. म्हणजे काय झालं काय झालं, मांजर घुसली ना म्हणे घरात, तुम्ही तर आले म्हणते बाबाला घेऊन चहाचा. तुम्हाला काय म्हणे बाबा लेत बोंबलू नको. बरं बरं, डोक्यावर बसा तुमच्या. आमच्या सोबत झाला असं, काय सांगू तुम्हाला, लय अवघड आहे. योग असो तर योग असो, पण ते तरी शांतच. भावा ती मांजर आतमध्ये आली म्हणून झाले, काळजी करू नका तुम्ही. तुम्ही चहा घेतल्याशिवाय जायचंच नाही, जी होईल ते होईल. काही हो तिकडं, चहा घेतल्याशिवाय जायचंच नाही म्हणे, काही होऊ द्या तुम्ही. चहा कर मग, हा 2 कप. दूध नाही म्हणला ना तुम्हाला. अरे बापरे, बाबा मी आता दूध घेऊन येतो बरं, इथंच बसा. बाबाला काम फुटला, काय वाटत काय. हा लवकर दूध घेऊन आला, काही होऊ नये. पण ती बाबाला कशाला बोलणार. बस बाबा तो तसंच. हा आला दूध घेऊन, अति उधार देईल ना. वनोळा लावलाय ना तो, वनोळा पहिले देईल नाही, देतो बाबा, गुरु आलाय, दे फटकन. कुठं गेलं की असंच म्हणे. मला आणलं त्याने कसतरी दूध दिलं, म्हणे कर लवकर चहा. हे बघा म्हणे डब्बा, साखर नाही जात, जा लवकर साखर घेऊन या. अरे आत्ताच आणली होती म्हणे बाजारावर शनिवारी. राहिली काय म्हणे, लागत नाही काय, किती जित्रापे आपल्याला.
साखर आणायला ती उधार देईना म्हणे छटाक साखर दे रे भाऊ छटाकच आणावं लागायची पूर्वी साखर ते देईना बळच मळत बाबा मग गुरु आलाय नाराज होईल अरे गुरु आला की बाबा मला धन दौलत लाभन त्याला चहा तर पाजू दे कसं तरी करून आणली पत्ती नाही पण थोडीशीच होती अरे बाबा तुला हात जोडतो एवढा चहा पाच मग बघू काय होत ठीक आहे जा तिने टाकली थोडीशी पत्ती साखर केला चहा काम तुटेल कपातीला बाबा पुन्हा आलाच नाही पाहिजे म्हणे आपल्या घरी उठत की बाबा आपल्याच घरी सुटत आपण खरं इतका भरून दिला कप इतका कडक चहा आता बाबा तर आधीच घामवलाय हातात घ्यावाच लागेल पण ह्या हातात घ्या लवकर घेता येईना पण बळच घ्यावा लागला बापरे पुन्हा बोलू नको रे बाबा असे बरेच काम तुटेल कप आहेत मित्रांनो त्यांचं घरी काही चालत नाही खूप अवघड आहे म्हणून काम तुटायच्या आधी देवाकडे शरण जा गुरुचा ऐका देवाचा ऐका नाही तर या कबुतरासारखं तो गथुडं बांधून घेऊन जाईन पारते आपलं तसंच शेवटी गथुडं बांधावंच लागत बांधा रे म्हणे याला बांधता की नाही पक्क बांध म्हणे जरा सटकन आता मेल्यावर सटकन का चौघाच्या खांद्यावर चालला बसून कोण समजाविल याला तर खाली बसून आता मेल्यावर तुम्हाला कोण सांगणार आहे का तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत सांगू राहिलंय देव तुम्हाला गुरु तुम्हाला की ऐका अजून जीवात जीव आहे तुमच्या सुधरा थोडं मित्रांनो नका आपलं जीवन काडीमोडी करू या कबुतरासारखं अशा प्रकारे 24 गुरुचं व्याख्यान यदुराजाला श्री दत्तात्रय महाराज सांगत आहेत मित्रांनो तुम्हाला थोडीशी कथा सांगितली वेळ थोडा जास्त झाला अजून बरेच गुरु आहेत अजून बऱ्याच कथा आहेत आपल्या होणारच नाही त्यागड्या सगळ्या कथा पण जेवढ्या होतील तेवढ्या आपल्याला ग्रहण करायच्या आहेत स्वीकारायच्या आहेत त्याचं आचरण आपल्याला करायचं आहे आणि ह्या कबुतरावर ध्यान ठेवायचं आहे आपल्याला काडीमोडी कबूतर व्हायचं नाही व्यवस्थित राहायचंय काडीमोडी व्हायच्या आधी देवाला शरण जायचंय बसा तुम्हीच आणत किराणा म्हणा आता हा लेकरण मग ते त्यांचे ते नातन पोरण सुनान तुमच्या हातात म्हणा किल्ल्या आता आम्हाला नको किल्ल्या घेणं एवढं सोपं नाहीये सगळं आणून ठेवावं लागत जितके मोठे होणार ना तुम्ही तितकं दुःख जयाच्या अंगी मोठेपण तया यातना बहुत म्हणून त्यांना मोठेपण द्या सुनबाई या कपाटाच्या पोराला हे तू सांभाळ आता सगळं हा आम्हाला जरा व्यवस्थित द्यायचं आहे आणि वर्षाला देवा धर्माला पदयात्राला पंक्ती पाणीला बाबा लोकांना दक्षिणाला द्यायचं आहे एवढं तरी कर बाबा ते हो हो म्हणायचं होय कधी द्यायचं नाही तर आपली कंबर कसायची निघायचं मार्गात कर तू असा प्रकार आहे मित्रांनो फसू नका ते फसले त्या पारद्यांनी गथुडं बांधलं टाकलं खांद्यावर गेला घेऊन तसं आपलं गथुडं बांधणार आहेत एक दिवस आणि आपल्याला नेऊन टाकणार आहेत त्याच्या आधीच देवाला शरण जा मित्रांनो परमेश्वर होऊन जाईल यदुराजाने हा गुरु ऐकला यदुराजाला विरक्ती पहिल्यापासूनच होती आता जास्त विरक्ती आली आता पुढे पुढे ते सांगणारच आहे की कसे कसे ते गुरु आहेत काय काय गुरु आहेत
भुंगा सुद्धा गुरु केला, टिवटवी सुद्धा गुरु केली. खूप चांगले चांगले गुरु आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीकडनं आपण काय घ्यायचं आहे? गुण घ्यायचा आहे. हे लाल कपड्यावाले, काळ्या कपड्यावाले, ग्रे कपड्यावाले हे बघत नाही बसायचं. त्याच्यामध्ये गुण काय आहे ते घ्यायचा. त्याचे कपडे कसे हे नाही बघायचे, आणि कोण्या शाखेचा आहे हे नाही बघायचं. हाय ना बाबा आपल्या देवाचा, बस त्याच्याजवळ जे चांगलं आहे ते घ्यायचं, आणि जे चांगलं नाही दंडवत बाबा येतो, जरा घाई आहे माझ्या मागं, नाही तर आलोच असतो. आपला गुण घ्यायचा आणि निघायचं. तसं गुण घ्यायचं आणि निघायचं. हे 24 गुरु, 24 गुण श्री दत्तात्रय महाराजांनी घेतलेले आहेत, आणि ते यदुराजाला सांगत आहेत. अशा प्रकारे यदुराजा त्या ठिकाणी 24 गुरु व्याख्यान ऐकत आहेत. श्री दत्तात्रय महाराज की जय. दंडवत हो. उद्या त्यांची पंगत आहे, व्याळे आहे, उदक आहे, त्यांनी दंडवत घालून द्यायचा आहे. दंडवत बनव. आणि आपल्याला एक दिवशी ना इकडे जायचंय सोमठाण्याला. जेवढ्या आपल्या गाडीत बसतील तेवढ्या आपल्यासोबत चला. हे ना, ज्यांना ज्यांना यायचे त्यांनी, पुरुषाला यायचे पुरुष, बायांना यायचे बाया, नाहीतर तुमच्या गाड्या घेऊन चला.